मागच्या भागात आपण पाहिलं की रेमेडियल इंटरव्हेन्शन म्हणजे काय आणि कुठल्या कुठल्या गोष्टींवर तिथे काम केलं जातं. आज आपण बघणार आहोत की कुठल्या स्किल्सवर कशा पद्धतीने काम केलं जातं. सुरुवात करूया रीडिंग स्किल्स पासून. रीडिंग स्किल्सवर काम करताना काय काय केलं जातं तर सगळ्यात पहिल्यांदा साऊंड सिम्बल रिलेशनशिप समजावून सांगणं, लेटर रेकग्नाइज करता येणं आणि डिस्क्रिमिनेट करता येणं, त्यानंतर फोनेमिक अवेअरनेस निर्माण करणं मुलांमध्ये, शब्दांचे पॅटर्न्स, शब्द कसे तयार होतात, स्पेलिंग कसं तयार होतं, त्याचे पॅटर्न्स कुठले कुठले असतात. फॉर एक्झाम्पल CVC पॅटर्न आहे, कन्सोनंट व्हॉवेल कन्सोनंट, असा सिक्वेन्स आहे त्या शब्दांचा. अशा पद्धतीच्या शब्दांपासून सुरुवात केली जाते. व्होकॅबलरी डेव्हलप करण्यावर भर दिला जातो. त्याच्यानंतर ती एक्सपांड कशी करायची, त्याच्यात फ्लुएन्सी कशी आणायची, ह्याचे काही छोटे छोटे गेम्स ऍक्टिव्हिटीज घेऊन हे केलं जातं. स्पेलिंग्स कसे तयार होतात, कसे तयार करायचे, ह्याच्या काही ऍक्टिव्हिटीज घेतल्या जातात. आणि ह्या सगळ्या प्री-रिक्विजिट स्किल्स रिडिंगसाठी लागणाऱ्या ज्या आहेत त्याच्यावर काम करताना अजून एक महत्वाची गोष्ट केली जाते, ती म्हणजे मुलांच्या लिसनिंग स्किलवर काम केलं जातं. आता रायटिंग स्किलवर काम करताना सगळ्यात पहिल्यांदा आपण काम करतो ते फाईन मोटर स्किल. रायटिंगसाठी लागणाऱ्या ज्या प्री-रिक्विजिट स्किल्स आहेत त्यावर काम केलं जातं. फाईन मोटर स्किल आहे, त्यानंतर ऑर्गनायझेशनल स्किल्स आहेत, रिटन आणि स्पोकन लँग्वेज मधलं कॉर्डिनेशन आहे, ह्या काही स्किल्सवर काम केलं जातं. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्सवर काम करताना सिक्वेन्सिंग आहे, डिकोडिंग आहे, कॉम्प्रिहेन्शन आहे, ह्या सगळ्या मुद्द्यांवर काम केलं जातं. कॉम्प्रिहेन्शन स्किलवर काम करताना ऑडिटरी कॉम्प्रिहेन्शन आणि व्हिज्युअल कॉम्प्रिहेन्शन ह्या दोन्हीवर काम केलं जातं. त्याच्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा रीडिंग स्किल्स चांगले असणं, लिसनिंग स्किल्स चांगले असणं हे सुद्धा आवश्यक आहे. त्यावर पण आधी काम केलं जातं. त्याच्या अशा काही ऍक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात की ज्याच्यामध्ये एखादी गोष्ट ऐकायला दिली आहे, मग त्याच्यातनं काही शब्द शोधून काढायचे आहेत, त्याच्यावर काही प्रश्न विचारायचे आहेत, त्याला समराईज करायचे आहेत, अशा पद्धतीच्या काही ऍक्टिव्हिटीज ह्या कंडक्ट केल्या जातात. रीडिंग, रायटिंग, स्पेलिंग, मॅथमॅटिक्स, कॉम्प्रिहेन्शन ह्याच्या बरोबरीने आपण काही प्री-रिक्विजिट स्किल्सवर, प्री अकॅडमिक स्किल्सवर काम रेमेडियल इंटरव्हेन्शनमध्ये करतो. त्या कुठल्या आहेत तर डिरेक्शन्स फॉलो करता येणं, इन्स्ट्रक्शन्स कॉम्प्रिहेंड करता येणं, इन्स्ट्रक्शन्स कशा समजून घ्यायच्या दिलेल्या आणि त्या फॉलो कशा करायच्यात ह्याची थोडी प्रॅक्टिस करून घेणं, त्यानंतर मेमरी स्पॅन वाढवणं, ऑडिटरी मेमरी, व्हिज्युअल मेमरी दोन्हीवर काम करणं, अटेन्शन स्पॅन एन्हान्स करण्यासाठी ऍक्टिव्हिटीज कंडक्ट करणं. बऱ्याचदा अशा ऍक्टिव्हिटीज कंडक्ट केल्या जातात की ज्यातून अटेन्शन स्पॅन आणि फाईन मोटर स्किल्स हे एकत्र डेव्हलप होऊ शकतात. लँग्वेजचं स्ट्रक्चरल आणि कॉन्टेक्च्युअल अनालिसिस करता येणं, ऑब्झर्वेशन स्किल्स एन्हान्स करणं, स्पीकिंग स्किल्सवर काम करणं, नॉन व्हर्बल लर्निंगवर काम करणं, त्यानंतर क्रिएटिव्ह थिंकिंग, क्रिटिकल थिंकिंग, इंटिग्रेटिव्ह थिंकिंग ह्या सगळ्या गोष्टींवर इक्वली काम केलं जातं, ज्याचा रीडिंग, रायटिंग, मॅथमॅटिक्स, स्पेलिंग, कॉम्प्रिहेन्शन आणि ओव्हरऑल अध्ययनावर खूप चांगला इफेक्ट होतो. ह्या सगळ्या स्किल्सवर काम करताना आपण दृष्टिकोन कसा ठेवला पाहिजे, कसं बोललं पाहिजे मुलांशी आणि कुठले मुद्दे लक्षात घेतले पाहिजे. सगळ्यात पहिले या मुलांसाठी ऍक्टिव्हिटीज डिझाईन करताना त्यांचा अटेन्शन स्पॅन किती आहे हे लक्षात घेऊन ते केलं पाहिजे, नाहीतर मुलांचं मोटिव्हेशन टिकत नाही. दुसरा मुद्दा म्हणजे कुठलीही ऍक्टिव्हिटी डिझाईन करताना ती मल्टीपर्पज असावी असा प्रयत्न केला पाहिजे. उदाहरणार्थ एखाद्या ऍक्टिव्हिटीज मधनं फाईन मोटर स्किल्स पण डेव्हलप होत आहेत, अटेन्शन स्पॅन पण एन्हान्स होतोय, मेमरी पण एन्हान्स होते, इंटिग्रेटिव्ह थिंकिंग डेव्हलप होत आहे, व्हिज्युओ मोटर कॉर्डिनेशन छान तयार होत आहे, क्रिएटिव्ह थिंकिंग तयार होत आहे. असे 4-5 स्किल जर एका ऍक्टिव्हिटीमधनं आपल्याला डेव्हलप करता आले तर तसा प्रयत्न नक्की केला पाहिजे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्यांना लेबल करता कामा नये की ते स्लोच आहेत, आळशीच आहेत असं म्हणण्यापेक्षा आपण ते जसं शिकतात त्या पद्धतीने जर त्यांना आपण शिकवलं तर त्याचा नक्कीच जास्त फायदा होतो. हे सगळं करत असताना स्वॉट अनालिसिसची आपल्याला मदत होऊ शकते की त्यांच्या स्ट्रेंथ्स काय आहेत, विकनेसेस काय आहेत हे लक्षात घेऊन त्यांच्या स्ट्रेंथ्सवर पण इक्वली फोकस केला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की त्यांचे विकनेसेस काय आहे ह्याच्यावरच फोकस केला जातो आणि त्यामुळे मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो, सेल्फ एस्टीम कमी होतो, आपण काहीच करू शकत नाही का अशी शंका निर्माण होते. तर हे सगळं टाळण्यासाठी त्या मुलांच्या स्ट्रेंथ्स वापरून विकनेसेसवर काम केलं पाहिजे. एक उदाहरण इथे देते. एक छोटा मुलगा होता, त्याचं चित्र अतिशय उत्तम होतं पण हँडरायटिंगमध्ये प्रॉब्लेम यायचा. तर त्याला चित्राच्या माध्यमातून हँडरायटिंगवर जेव्हा त्याच्या काम केलं
तेव्हा त्याचा खूप चांगला परिणाम दिसून आला. या सगळ्यामध्ये शिक्षकांचं सेन्सिटायझेशन करणं, की वर्गात मुलांना कशी मदत मिळाली पाहिजे, कशी कुठल्या गोष्टींमध्ये त्यांना थोडे कन्सेशन्स मिळाले पाहिजेत, त्यांच्या इतर क्लासमेट्सची त्यांना कशी मदत होऊ शकते, असं वातावरण कशा पद्धतीने वर्गात तयार करता येईल, त्यांच्याशी कसं बोलायचं, ह्या सगळ्याच्या बाबतीत शिक्षकांची नक्कीच चर्चा केली पाहिजे. पालकांचं सायको एज्युकेशन केलं पाहिजे. आणि ह्यात सगळ्यात महत्वाचा भाग लक्षात घेतला पाहिजे की लर्निंग डिसेबिलिटी किंवा लर्निंग इश्यूज असणं म्हणजे आयुष्यातलं फेल्युअर नाहीये. तर जर त्यांना योग्य वेळेत सपोर्ट मिळाला शिक्षकांकडून, पालकांकडून, समाजाकडून, त्यांच्या जवळच्या नातलग आणि मित्रमैत्रिणींकडून, तर नक्कीच ते सक्सेसफुल होऊ शकतात. त्यांचा सेल्फ एस्टीम वाढेल, त्यांचा कॉन्फिडन्स वाढेल, एक सेन्स ऑफ वर्थ डेव्हलप होईल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाजासाठी आपण व्हॅल्यू ॲडिशन करू शकतो असा विश्वास त्यांच्या मनात निर्माण होईल. ह्या पद्धतीने आपण त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि ते जे करतायत त्याच्याबद्दल आपण प्राऊड फील केलं पाहिजे. ह्या काही गोष्टी जर पाळल्यात तर नक्कीच ही मुलं सक्सेसफुल होतील. या संदर्भात एक खूप सुंदर कोट मला सांगायला आवडेल. एव्हरी चाइल्ड हॅज अ गिफ्ट, they just unwrap their potential at different times and in different way. तर आजच्या भागात आपण पाहिलं की रेमेडियल इंटरव्हेन्शनमध्ये कुठल्या स्किल्सवर कसं काम होतं आणि ते करत असताना या सगळ्या प्रक्रियेत आपण कसा दृष्टिकोन ठेवायचा आणि काय पद्धतीने विचार करायचा, कुठले मुद्दे लक्षात घ्यायचे. पुढच्या भागात आपण बघणार आहोत की पॅरेंटल सायको एज्युकेशनमध्ये नेमकं काय काय घडतं आणि कुठल्या मुद्द्यांवर चर्चा केली जाते. तोपर्यंत बाय.